नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय साऊथ इंडियन स्टाईल खिरीचा प्रकार. ही थोडीशी नवीन पद्धतीने बनवलेली खीर अप्रतिम चवीची, तितकीच पौष्टिक आहे. आता आपण सणवार असतील किंवा आधीमध्ये आपल्याला गोड खायची इच्छा झाली तर वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवतो. जसं की तांदळाची खीर असेल, शेवैया खीर असेल, रवा खीर असेल, तर वेगवेगळे खिरीचे प्रकार ट्राय करत असतो. आज आपण मूग डाळ वापरून कशी खीर बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अतिशय चविष्ट खीर तयार होते आणि एकदा का तुम्ही ही खीर चाखली तर परत परत नक्कीच या पद्धतीने बनवणार आहात. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. मुगाची डाळ आणि तांदूळ वापरून ही खीर आज आपण पाहतोय. तर यासाठी जे काही साहित्य वापरलंय याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे, बरोबरच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे. इथे 2 चमचे कुठलाही सुवासिक तांदूळ वापरायचा ज्याला अरोमा आहे, जसं की बासमती असेल किंवा आंबेमोहोर तांदूळ असेल, जेणेकरून खीर ही जास्त सुवासिक तयार होते. इथे आता मुगाची डाळ घेतली आहे. ही मूग डाळ आपण साधारणतः 2 चमचे आणि 3 चमचे तांदूळ असं प्रमाण ठेवायचं. वाटीचं असेल, जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेत असाल तर अशावेळी अर्धी वाटी आपण इथे मुगाची डाळ वापरली तरी चालेल. आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि किमान अर्धा तास तरी भिजत ठेवा, जेणेकरून खीर लवकर शिजते. डाळ तांदूळ ही खिरीमध्ये लवकर शिजतात आणि खीर पटकन तयार होते, म्हणून ते भिजत ठेवणे गरजेचं आहे. ही खीर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. आता इथे आपण काय केलेलं आहे, 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध ऑलरेडी बॉईल करून घेतलेलं आहे, त्यामुळं वेगळं असं काही मला इथे बॉईल करायची गरज नाही. जर अगदी ताजं दूध, कच्चं दूध असेल तर ते सुरुवातीला बॉईल करावं आणि मगच त्यापासून खीर बनवावी. इथे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते, ते यामध्ये ॲड केलेले आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आता आपल्याला ही खीर शिजवून घ्यायचे. खीर शिजत असतानाच यामध्ये केसरचे धागे वापरायचेत, जेणेकरून खीर अतिशय टेस्टी, सुवासिक आणि अगदी फ्लेवरफुल होते. याचबरोबर खिरीला छान कलरही येतो, त्यामुळं खीर शिजतानाच यामध्ये आपल्याला केसर वापरायचं आहे. तर आता ही खीर साधारणतः 20 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजलेत, पण अजूनही खीर त्या कन्सिस्टन्सीला आली नाही ज्या कन्सिस्टन्सीला आपल्याला हवी आहे. इथे आता खीर अजून मी थोडा वेळ शिजवून घेणार आहे. तर ही खीर जर कुकरमध्ये शिजवत असाल तर अजून टाईम कमी लागतो, पण ओपन भांड्यातली खीर अप्रतिम लागते चवीला, म्हणून मी या पद्धतीने बनवलेली आहे. आता दूध आटत आलं किंवा खीर दाटसर होत आली की मग यामध्ये बेतानी साखर वापरावी. सुरुवातीला साखर वापरली की साखरेचा अंदाज येत नाही. खीर शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते. त्या हिशोबाने किंवा त्या मेजरमेंटनेच आपल्याला गूळ किंवा साखर वापरायची आहे. चवीनुसार इथे थोडीशी वेलची पूड आणि जायफळची पूड वापरलेली आहे. अशा प्रकारे आता खीर शिजते तर दुसऱ्या साईडला आपण एक तुपाचा तडका तयार करूया किंवा ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप गरम केलेलं आहे आणि इथे काजू, बदाम आणि थोडेसे बेदाणे वापरलेले आहेत. अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स आवडेल ते तुम्ही यामध्ये वापरू शकता, जसं की पिस्ता आहे, चारोळी आहे. म्हणजे ड्रायफ्रूट्स मॅन्डेटरी नाहीत, ज्यांना नाही वापरायचं त्यांनी नाही वापरले तरी चालतील, पण ड्रायफ्रूट्स टाकली तर खीर अजून जास्त रिच होते. अशा प्रकारे आपली खीर पूर्णपणे दाटसर होत आली आहे आणि मस्तपैकी कन्सिस्टन्सी मेंटेन झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. यापेक्षा जास्त घट्टसर नको, कारण खीर थंड झाली की ती जास्त अळून येते. अशा प्रकारे आपली खीर जी आहे ती तयार झालेली आहे. आता या कन्सिस्टन्सीला खीर आल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स जे तळून घेतले होते ते पूर्णपणे ॲड करायचेत, जेणेकरून खीर ही जास्त टेस्टी होईल. तुम्ही पाहू शकता केवळ 2 चमचे आपण इथे साजूक तूप वापरून ही खीर बनवलेली आहे. खीर तर तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. याच पद्धतीने जर तुम्ही खीर बनवलात तर नक्कीच परत परत तुम्ही ही खीर नक्की ट्राय कराल. इतकी टेस्टी, पौष्टिक खीर आहे. तर आता कुठलाही सणवार असेल किंवा आधीमधी तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर ही मूग डाळ आणि तांदूळ वापरून केलेली खीर नक्की ट्राय करा. खूप अप्रतिम लागते आणि तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. खीर सर्व्ह करा. गरमागरम खीरवर थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून सजवायचे, जेणेकरून खीर जास्त आकर्षक दिसेल. तर ही खीर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.